सकाळी झोपेतून उठून किचनमध्ये डोकावून पाहिलं तर काय आईसाहेबांनी हा सगळा घाट घालून ठेवला होता. तरी मला वाटलंच होतं आदल्या दिवशी आईसाहेबांनी तांदूळ आणि मूग भिजू घातलं होतं, म्हणजे काहीतरी बेत असणार आहे सकाळी नाश्त्याचा. लाईटीचा सारखा प्रॉब्लेम असल्यामुळे आईसाहेबांनी सकाळ सकाळी अगोदर हे मस्तपैकी बारीक करून घेतलं होतं. कोथिंबीर, मिरची, लसूण वगैरे सगळं टाकून आणि भिजलेले मूग आणि तांदूळ या सगळ्याचं मिश्रण करून ठेवलं होतं. बटाटे वगैरे सगळं उकडू घालून आईसाहेब निघाले होते अक्काला आणण्यासाठी. सकाळ सकाळी रानात बाबाला आणि भैयाला आज भरपूर काम होते तर आईसाहेबच गेले होते. तोपर्यंत आजीबाईने ही तर मेथीची भाजी, शेपूची भाजी, कोथिंबीर, पालक, तांदूळशाची भाजी एवढ्या साऱ्या भाज्याचा ढीग घालून ठेवला होता. अक्का नवीन राहायला आली तर तिला जास्त काय करमत नाही तिथं, म्हणूनच ती कधीतरी इकडे येते. दिवसभर बसते आणि संध्याकाळी मात्र घरी जाते तिच्या. मग आल्यानंतर अक्काने तयारी करून दिली आणि आईसाहेबांनी मस्तपैकी गरमागरम मुगाचे डोसे केले. आता एवढा मस्त नाश्ता म्हणल्यावर आपण काय महाग सरतोय हे. गरमागरम घेतले खाऊन. तोपर्यंत भाजी काय करायची याचं पण डिसाईड झालंच होतं. तांदूळशाची भाजी अक्कानं निवडून दिली आणि मला मात्र गरगट्याची तयारी करायला बसवलं. या दोघा बहीण भावाचं काय डिस्कशन चालू होतं ते तर मला काय समजलं नाही. स्वयंपाक झाल्यानंतर आईसाहेबांनी आजी आणि नानाचं पण ताट भरून दिलं. आजी आली होती जेवायला घ्यायला तेव्हा काय झालेलं होते, चपात्या बाकी होत्या, त्यामुळे नंतर मीच नेऊन दिलं. दूध, ताक, तूप, लोणी हे तर पाहिजे अशा भरपूर साऱ्या कमेंट आल्या होत्या ना, म्हणून तुमच्याच भाषेत तुम्हाला उत्तर देते. आजीला सकाळ सकाळी दूध प्यायची सवय आहे आणि सकाळ सकाळी धार काढली की 1 लिटर दूध आजी घेऊन जाते. नानाला 3 टाईम चहा लागतो आणि सकाळी नाना पण दूधच पितात आणि आजीला तर दुधाशिवाय करमतच नाही. आता तुमच्या मागण्यानुसार प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात शूट करून दाखवणं हे तर काय पॉसिबल नाही आणि असं होणार पण नाही. आणि व्हिडिओमध्ये आजीला कधी दाखवायचं कधी नाही तो माझा डिसिजन आहे. असो रोज रोज त्या विषयावर बोलून काय आपला मूड काय खराब करून घ्यायचा नाही. आपले खूप छान छान यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत, ते खूप छान छान कमेंट करतात आणि अशाच करत राहा आणि मी तुमच्या कमेंटचं उत्तर द्यायचा प्रयत्न पण करते. आज रानात भरपूर सारं काम होतं. भैया बाबा सगळेजण कामाचे जे गडी होते ते सगळ्यांनी मिळून वैरण काढून त्याचा आज मुरघास बनवून ठेवायचा होता आणि त्यातनं लाईट सारखं जाई करत होती, त्यामुळं कडबाकुट्टीची बटणं दाबून दाबून बाबा तर थकून गेले. ह्या सगळ्यांचा कंटाळा दूर करण्यासाठी मी मस्तपैकी सगळ्यांना चहा करून दिला. तसं तर थम्सअप कालच आणून ठेवलं होतं, पण भैया म्हणला थम्सअप काय नको, मस्तपैकी गरमागरम चहाच कर म्हणजे सगळ्यांचा आळस पळून जाईल. मग सगळ्यांची सुट्टी झाल्यावर चहा केला. आता मी इथं यूज अँड थ्रोच कप वापरणार आहेत आणि मी तुम्हाला काल सांगितलंच आहे आपल्या घरापुढं फरशी टाकायचं आलो आहे, त्यासाठीच गौंडी मामा पण आले होते, त्यामुळे एवढे सारे कप भरले होते. भैया गॅलरीमध्ये उभाच राहिला होता, त्याच्यापाशी देऊन दिलं. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. थँक्स फॉर